वृश्चिक राशीच्या जातकांनो, महादेवाची शपथ. आज जे तुम्ही ऐकणार आहात ते केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या नशिबाचा तो शेवटचा आणि अत्यंत जहाल इशारा आहे जो ब्रह्मांड तुम्हाला देऊ इच्छित आहे. ही भविष्यवाणी साक्षात गुरुजींच्या मुखातून बाहेर पडली आहे, ज्यांनी ग्रहांच्या अत्यंत भयानक, रहस्यमयी आणि आक्रमक चालीचा अभ्यास करून ही चेतावणी दिली आहे. तुमच्या आयुष्यात जे काही अनाकलनीय घडत आहे त्याची चाहूल तुम्हाला आजवर लागली नसेल, पण गुरुजी म्हणतात हीच ती वेळ आहे जिथे एकतर तुमचे नशीब पालटणार किंवा तुम्ही त्याच जुन्या दुष्टचक्रात कायमचे भरडले जाणार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले आहे की उद्या रात्री तुमच्या आयुष्यात काहीतरी अकल्पित घडणार आहे, असे काहीतरी ज्याची तुम्ही तुमच्या स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. रात्रीच्या त्या गर्द काळोखात जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असेल, तेव्हा तुमच्या राशीच्या कुंडलीत अशा काही गुप्त हालचाली होणार आहेत ज्या संपूर्ण नशिबाचा नकाशाच बदलून टाकतील. हा काळ केवळ बदलाचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील त्या अदृश्य शत्रूंच्या आणि कर्माच्या हिशोबाचा आहे. उद्या रात्री नक्की काय अक्राळ विक्राळ रूप समोर येणार आहे हे जाणून घेण्यासाठी सज्ज रहा, कारण हा इशारा पुन्हा मिळणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, उद्या रात्री आकाशात असे काही दुर्मिळ ग्रहयोग जुळून येत आहेत जे शेकडो वर्षांनंतर तुमच्या राशीसाठी सक्रिय झाले आहेत. मंगळाची आक्रमकता आणि शनीची न्यायाची दृष्टी जेव्हा एका विशिष्ट बिंदूवर एकत्र येईल, तेव्हा एक प्रचंड ऊर्जा निर्माण होईल. गुरुजी सांगतात की हा ग्रहयोग तुमच्या मार्गातील सर्व अडथळे जाळून भस्म करण्यासाठी येत आहे, पण त्यासाठी तुमच्यात ते पेलण्याची ताकद असणे गरजेचे आहे. जर तुम्ही या विशिष्ट क्षणी गाफील राहिलात तर ब्रह्मांडाने दिलेली ही सुवर्णसंधी एका क्षणात राख होऊ शकते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून एका अज्ञात भीतीच्या छायेखाली जगत आहात. बाहेरून तुम्ही कितीही खंबीर दिसत असलात तरी आतून तुमच्या मनाचे तुकडे झाले आहेत हे गुरुजींनी ओळखले आहे. तुम्ही प्रामाणिक असूनही तुमच्याच वाट्याला अपमान आणि संघर्ष का आला? तुमच्या कष्टाचे फळ नक्की कोणी चोरले? गुरुजी सांगतात की तुमच्या राशीवर एक अशी काळी सावली होती जिने तुमचे यश आजवर रोखून धरले होते, पण आता ती सावली सरकण्याची वेळ आली आहे. मात्र हा बदल जितका मोठा आहे तितकाच तो भीतीदायक सुद्धा ठरू शकतो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, विंचवाचा स्वभाव जसा शांत राहून प्रहार करण्याचा असतो, तसेच तुमचे अदृश्य शत्रूही आता शांतपणे तुमच्या विनाशाचा कट रचत आहेत. गुरुजींनी आपल्या दिव्यदृष्टीने पाहिले आहे की गेल्या काही काळात ग्रहांच्या एका विचित्र संयोगाने तुमच्या प्रगतीभोवती एक असा सापळा रचला होता, ज्यातून बाहेर पडण्याचा तुम्ही जितका प्रयत्न केला तितकेच तुम्ही अधिक अडकत गेलात. पैसा हातात येण्याआधीच खर्च होणे किंवा रक्ताच्या नात्यांनीच पाठ फिरवणे हे अपघाती नव्हते, तर ते याच अदृश्य शक्तीचे कारस्थान होते. उद्या रात्री हा सापळा तुटणार आहे, पण तो तुटताना तुमच्या धैर्याची मोठी परीक्षा घेतली जाणार आहे. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अतिशय भीतीदायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी चेतावणी दिली आहे. तुमच्या अवतीभोवती सध्या अशा काही व्यक्तींचा वावर वाढला आहे ज्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू आहे, पण मनात विखारी सूड लपलेला आहे. ईर्ष्या नेहमी शुभचिंतकाचा मुखवटा घालून येते, असे गुरुजी कळकळीने सांगत आहेत. तुम्हाला वाटतंय की हे लोक तुमच्या प्रगतीवर खुश आहेत, पण प्रत्यक्षात ते तुमच्या पायाखालची जमीन सरकण्याची वाट पाहत आहेत. तुमच्या खांद्यावर हात ठेवून चालणारा प्रत्येकजण तुमचा मित्र नसतो, हे भीषण सत्य आता तुमच्यासमोर येणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते उद्या रात्रीच्या या महापरिवर्तनापूर्वी हे शत्रू अधिक सक्रिय झाले आहेत. ते तुम्हाला अशा काही सल्ल्यांच्या जाळ्यात अडकवतील ज्यामुळे तुमचा विजय पराजयात बदलू शकतो. ज्यांनी तुमच्या संघर्षात कधीही साथ दिली नाही तेच लोक आता अचानक तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव का करत आहेत? हा एक अत्यंत क्रूर मानसिक कट आहे. तुमच्या घरातल्या किंवा अत्यंत जवळच्या वर्तुळातील कोणीतरी तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी केली आहे, अशी भीती गुरुजींनी व्यक्त केली आहे. या लोकांची ओळख कशी पटवायची हे जाणून घेणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या भीषण सत्याचा उलगडा होताना तुमचे मन विचलित होऊ शकते, पण लक्षात ठेवा, हे दुःख तुम्हाला सावरण्यासाठी आहे, पाडण्यासाठी नाही. ब्रह्मांड आता या हसऱ्या चेहऱ्यांमागचे खरे आणि क्रूर चेहरे उघडे पाडणार आहे. जर तुम्ही यावेळी भावनेच्या भरात वाहून गेलात आणि या शत्रूंना पुन्हा संधी दिली तर होणारा चमत्कार कायमचा उडून जाईल. विंचवाच्या डंखाप्रमाणे हे शत्रू तुमच्यावर कधीही प्रहार करू शकतात, त्यामुळे उद्या रात्रीपर्यंत कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नका. या शत्रूंपासून वाचण्याचे गुपित गुरुजींनी पुढे सांगितले आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता त्या क्षणाबद्दल बोलूया ज्याची प्रतीक्षा खुद्द काळही करत आहे. उद्या रात्री जेव्हा चंद्र आणि मंगळाची युती तुमच्या अष्टम भावात एका विशिष्ट अंशावर होईल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार अवकाशात ग्रहांची अशी एक दुर्मिळ युती होणार आहे जी तुमच्या नशिबाचे टाळे कायमचे उघडू शकते. हा कोणताही सामान्य बदल नाही, तर एक महाचमत्कार आहे जो तुमच्या जीवनातील आर्थिक चणचण आणि मानसिक क्लेश मुळापासून उपटून टाकेल. पण गुरुजींनी एक भयानक इशाराही दिला आहे. हा चमत्कार जितक्या शांततेने येईल तितक्याच वेगाने तो निघूनही जाऊ शकतो जर तुम्ही गाफील राहिलात तर. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की उद्या रात्री ब्रह्मांडाकडून एक विशेष लहरींचा प्रवाह तुमच्या राशीच्या दिशेने येईल. त्यावेळी तुम्हाला तुमच्या शरीरात किंवा आजूबाजूला एक वेगळीच कंपने आणि अस्वस्थता जाणवेल. खूप वेळा आपण मोठ्या चमत्काराची अपेक्षा ढोलताशांच्या आवाजात करतो, पण गुरुजी म्हणतात की वृश्चिक राशीसाठी हे परिवर्तन अत्यंत गूढ आणि अकल्पित असणार आहे. हा क्षण म्हणजे तुमच्या आयुष्यातील शून्यातून विश्व निर्माण करण्याची शेवटची संधी आहे. पण हा चमत्कार सक्रिय करण्यासाठी तुम्हाला एक गुप्त कृती करावी लागेल. ती कृती कोणती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ज्यांनी तुमची शांतता भंग केली, ज्यांनी तुमच्या कष्टाची आणि गरिबीची चेष्टा केली, त्यांच्या न्यायाची वेळ आता जवळ आली आहे. गुरुजींच्या दिव्य वाणीनुसार उद्या रात्री महादेवाचा तिसरा डोळा अशा लोकांसाठी उघडणार आहे ज्यांनी तुमच्या पाठीमागे कपट रचले. न्याय हा तुमचा अधिकार नाही, तर ते महादेवाचे कर्तव्य आहे, असे गुरुजी निक्षून सांगत आहेत. ज्यांनी तुम्हाला रडवले त्यांना आता त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील, आणि हा प्रहार इतका तीव्र असेल की संपूर्ण दुनिया ते उघड्या डोळ्यांनी बघेल. पण लक्षात ठेवा, हा न्याय पाहताना तुमचे मन विचलित होऊ देऊ नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि भीतीदायक इशारा दिला आहे. जेव्हा शत्रूंवर प्रहार होतो तेव्हा तुमच्या मनात सुडाची किंवा आनंदाची भावना येऊ देऊ नका. जर तुम्ही विचार केला की आता माझी बारी आहे आणि स्वतःहून कोणाचे वाईट करायला गेलात, तर तुमच्या वाट्याला येणारा तो उद्या रात्रीचा महाचमत्कार तिथेच थांबून जाईल. गुरुजी सांगतात की महादेवाची न्याय करण्याची पद्धत वेगळी आहे. ते योग्य वेळी आणि योग्य तीव्रतेने प्रहार करतात. तुम्हाला फक्त आपली ऊर्जा शुद्ध ठेवायची आहे, आणि हा दैवी न्याय एका साक्षाप्रमाणे शांतपणे पाहायचा आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, उद्या रात्रीच्या त्या अकल्पित घटनेसोबतच तुमच्याभोवती एक अदृश्य दिव्य सुरक्षा कवच तयार होणार आहे. गुरुजींच्या मते जेव्हा मोठे परिवर्तन घडणार असते तेव्हा केवळ भौतिक शत्रूच नाही, तर नकारात्मक ऊर्जासुद्धा तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. हे दिव्य कवच तुम्हाला त्या बाह्य बाधांपासून आणि करणी बाधेसारख्या कुप्रथांपासून वाचवेल. पण हे कवच सक्रिय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याशी जोडून राहावे लागेल. हे कवच तुमच्या घराला आणि कुटुंबाला एका अदृश्य भिंतीप्रमाणे सुरक्षित ठेवेल, जेणेकरून नशिबाचे परिवर्तन होताना कोणतीही अडचण येणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे दिव्य सुरक्षा कवच तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील भीती आणि शंका काढून टाकाल. गुरुजी सांगतात की वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्याच एक 6वी इंद्रिय, सिक्स्थ सेन्स शक्ती असते. उद्या रात्री हे कवच तुम्हाला अशा काही संकेतांच्या माध्यमातून सावध करेल जे तुम्हाला भविष्यातील धोक्यांची जाणीव करून देतील. तुमच्या अवतीभोवतीच्या भिंतींनाही कान आहेत, आणि तुमचे शत्रू तुमच्या एका चुकीच्या कृतीची वाट पाहत आहेत. अशा वेळी हे अदृश्य कवच तुमची ढाल बनून उभे राहील, हे गुरुजींनी आवर्जून सांगितले आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे सुरक्षा कवच तुम्हाला केवळ शत्रूंपासूनच वाचवणार नाही, तर ते तुम्हाला ब्रह्मांडाच्या त्या सूक्ष्म आवाजाशी जोडेल जो तुम्हाला प्रगतीचा खरा मार्ग दाखवेल. उद्या रात्री जेव्हा तो अकल्पित चमत्कार घडेल तेव्हा तुमचे हेच कवच तुमच्यासाठी एक अभेद्य किल्ला बनेल. हे दिव्य कवच कायमस्वरूपी कसे टिकवून ठेवायचे आणि कोणत्या चुकांमुळे हे कवच कमकुवत होऊ शकते, हे अतिशय महत्त्वाचे गुपित गुरुजींनी या परिवर्तनाच्या प्रवासात स्पष्ट केले आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता आपण नशिबाच्या अशा वळणावर उभे आहोत जिथे गुरुजींनी वर्तवलेला अंतिम निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. हा तो क्षण आहे जेव्हा तुमच्या बाजूने कोणीही उभे नसेल, ना तुमचे मित्र ना तुमचे नातेवाईक. गुरुजी म्हणतात की उद्या रात्री जेव्हा तो अकल्पित चमत्कार घडेल तेव्हा तुमच्यासमोर 2 मार्ग असतील, एक जुन्या भीतीचा आणि दुसरा एका अज्ञात पण दैवी भविष्याचा. जर तुम्ही त्या क्षणी घाबरलात आणि मागे हटलात तर हे सुवर्णयुग तुमच्या हातातून कायमचे निसटून जाईल. हा निर्णय केवळ तुमचा असेल आणि तोच तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचे नशीब ठरवणार आहे. हे भीषण सत्य आता तुमच्या समोर आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो,
गुरुजी सांगतात की मोठा चमत्कार ही केवळ एक घटना नसते, तर तो एक निर्णय असतो जो तुम्ही सर्व संकटांच्या विरोधात जाऊन घेता. जेव्हा जग तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचे स्वतःचे मन तुम्हाला शंका विचारेल, तेव्हाच तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकायचा आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जो जातक उद्या रात्री न डगमगता आपल्या ध्येयावर ठाम राहील, त्याच्यासाठी नशिबाची दारे स्वतः महादेव उघडतील. ही तुमच्या आयुष्यातील शेवटची संधी आहे आणि त्यानंतर ब्रह्मांडाचा हा इशारा तुम्हाला पुन्हा कधीही मिळणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, उद्या रात्रीच्या या महापरिवर्तनाचा लाभ घेण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी गुरुजींनी महादेवाचा एक अमोघ धार्मिक उपाय सांगितला आहे. उद्या रात्री झोपण्यापूर्वी किंवा शक्य असल्यास रात्री 12च्या सुमारास एका तांब्याच्या तांब्यात थोडे शुद्ध पाणी घ्या. त्यात 1 चिमूटभर लाल चंदन किंवा कुंकू आणि 2 लवंगा टाका. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करत हे जल महादेवाच्या प्रतिमेसमोर अर्पण करा किंवा घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा. हा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे जाळून भस्म करेल आणि प्रगतीचा नवा मार्ग मोकळा करेल. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी आणि दिलेला हा इशारा तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारा ठरू शकतो. लक्षात ठेवा, उद्या रात्रीची ती वेळ तुमच्या नशिबाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी येत आहे. ब्रह्मांड तुम्हाला सावरण्याची शेवटची संधी देत आहे. आता निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. जर तुम्हाला महादेवावर आणि त्यांच्या न्यायावर पूर्ण श्रद्धा असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव किंवा जय महाकाल लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये ती शक्ती आहे जी तुमच्या श्रद्धेची पावती थेट ब्रह्मांडापर्यंत पोहोचवेल. अशाच प्रकारे जीवन बदलणारे संदेश, गुरुजींच्या भविष्यवाण्या आणि महादेवाचे आशीर्वाद वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि महादेवावर अढळ विश्वास ठेवा. हर हर महादेव.